उद्धव ठाकरेंना शिंदे फडणवीस सरकारचा आणखी एक धक्का। उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आयुर्विज्ञान आयोगानं नाकारला। शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडलं। धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव। पुणे रेल्वे स्थानकातील घटना, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मावळ तालुक्यात जनावरांना लंपीची लागण। उरसे गावातील दुभत्या जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग। लंपी आजारामुळे जनावरांचा बाजार, शर्यत प्रदर्शनाला बंदी। राज्यात सरासरीच्या तुलनेत मोठी तापमान वाढ। पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता। राज्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न लागणारा मार्गी। गृह योजनांमध्ये पोलिसांना 25% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। लालबागच्या राजा चरणी भाविकांकडून भरभरून दान। 4 दिवसात 1.5 कोटींचं दान तर 2 किलो सोनं अर्पण। आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन। मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत दिला जाणार बाप्पाला निरोप। आणि कोकणात गणेश उत्सवाची धूम। गावागावात जाखडी नृत्याची रंगत। मुंबईहून गेलेल्या चाकरमान्यांसाठी जाखडी नृत्याची पर्वणी। नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात। आज रविवार असला तरी घडामोडी अगदी